आणि मग अशा रीतीनं थोडासा एक 10-15 मिनिटं फिरावं लागलं, पण तरी 6:45ला इथं हजर होते. पण तुम्ही इतक्या गुंतल्या होत्या फुगड्यांमध्ये. फो बाई फो फुगडी तो मन चित्त धू विषय बधितो परब्रह्म तोगे परब्रह्म तोगे परब्रह्म तो. आणि तुमचा आनंद बघितल्यानंतर मग मी म्हणलं होऊ द्या थोडासा उशीर, कारण जागराचं कीर्तन म्हणजे पहाटे 4 पर्यंत कीर्तन चाललं हेच पाहिजे म्हणतात. इकडचे म्हणतात बरं झालं खाली बसलो, कडे निघून तरी जात आहे. मला वेळेमध्ये सेवा उरकायची, त्याच्यामुळं अधिकचा वेळ खर्च न करता थेट अभंगामध्ये प्रवेश मी करणार आहे. पण प्रथमतः समस्त ग्रामस्थ भोजादेवी ग्रामविकास मंडळ आणि श्री क्षेत्र भोजदरी येथे चालू असणारा हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये खरं तर ज्यांच्या आशीर्वादानं या मातेचं या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते या मंदिराचा कलशारोहण झालेला आहे. कारण काय अधिष्ठान असल्याशिवाय दैवत सुद्धा तिथं प्रस्थापित होत नाही. त्याच्यामुळं ज्यांच्या हस्ते तो होणार आहे, महाराज दत्तगिरी महाराज वरवंडीचे त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. आणि समस्त ग्रामस्थ भोजदरी यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम चालू आहे. आज आपल्याला जागराचं कीर्तन करायचंय, आणि जागराचं कीर्तन म्हणजे कीर्तन करायला एक बंधन असतं. आजचा दिवस म्हणजे आपल्याला मागण्याचा दिवस आहे. 2 दिवस झालं आपण भजन करतोय, नामस्मरण करतोय. आज तुम्हाला काय पाहिजे ते कीर्तनामध्ये मागायचंय, आणि आज तुम्ही जे मागाल ते उद्या काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्हाला मिळून जाईल. कारण काल्याचा दिवस म्हणजे पगाराचा दिवस आहे, त्याच्यामुळे उद्या तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. पण आज मात्र तुम्ही भजन चांगलं केलं पाहिजे, पगार मिळण्या इतकं काम आज केलं पाहिजे. म्हणून आत्ताच्या कीर्तनामध्ये आनंदानं एकदम टवटवीत प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावरती प्रसन्न मुद्रा ठेवून हातानं टाळी मुखानं भजन करून कीर्तन ऐकायचं. आणि अशा जागराच्या कीर्तनासाठी प्रसूत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, महाराष्ट्र सारस्वताला ललांबूट ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदातून निघालं. वारकरी मायबापांच्या कर्णकुहरात ते अमृत लहरींसारखं बरसलं. ज्यांच्या स्वतंत्र प्रतिभेला आज तागायच्या सकल संतांनी पंचमवेद अशी मान्यता दिलेली आहे. ज्यांना ज्ञानी अमरेंद्र, बोधामृत चंद्र, ऐश्वर्य समुद्र आणि परमसुभद्र असं म्हणलं जातं, ते वैराग्य राग रसिक देहूचे सुप्रसिद्ध आणि श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणाचा मागणी पर प्रकरणातील हे विनवणी आणि उपसंहार या प्रकरणामध्ये कायम आपण म्हणतो असा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडला. मागायचंय, पण मागायचंय काय आणि मागावं कसं हे सर्वसामान्य जीवाला माहित नाही. आपल्या मागण्या संसारिक असतात, आणि संसारिक मागण्या आपण किती मागितल्या ना तरी आपल्याला सुख लागत नाही. त्या मागण्यांपासून संसारामध्ये कोणतीही गोष्ट आपल्याकडे आली ना की ती एक तरी काळामध्ये निघून जाते, आणि गेलेल्या गोष्टी आपल्याला दुःख देतात. ज्या गोष्टी जाणार आहेत अशा गोष्टी मागायच्याच नाहीत. ज्या गोष्टी कायम स्वरूपीच्या आपल्या अंतःकरणाला सुखवणार आहेत त्या गोष्टी आपण भगवंताकडे मागितल्या पाहिजे. आणि संसारामध्ये आता आहे त्या गोष्टींमध्ये तरी आपण कुठं सुखी आहोत. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे ना, नक्की माझ्याकडे ना. तुम्हाला गरम होतंय का? हा फॅन जरा फिरवता येईल का 10 मिनिटं त्यांच्याकडे? त्याचं तोंड थोडा वेळ तिकडं करा, म्हणजे माझा पण पदर उडायचा कमी होईल आणि त्यांना पण थोडी हवा लागेल. थोडंसं तोंड त्याचं तिकडं करा, तो तिकडं करा, तो तिकडं करा. तुम्हाला मी हवा देते गारवा, झोपू नका. नाही तर तुम्ही फुगडे जोरात खेळलेले आणि वर्ण म्हणसाल आला शीतळ शांतीचा वारा, तेणे सुख झाले या शरीरा, फिटला कीर्तनाचा थारा, कीर्तनकाराशी धाकदारा रवे, असं काही व्हायला नको. आता ओके? हा म्हणा ना, देव तुमचं भलं करू. आपल्याला देवाकडे ज्या गोष्टी मागायच्या त्या क्षणात नाचणाऱ्या नसाव्या, आणि संसारातली प्रत्येक गोष्ट ही क्षणात नाचणारी आहे. नासत जाय क्षणोक्षणाप्रती म्हणून येते म्हणती अश्वत्थो, हा असं वर्णनच या संसाराचं आहे. आणि संसारामध्ये आता आहे त्या गोष्टीत तरी कुठं सुख आहे? इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं स्वतःलाच प्रश्न विचारा. आस्क टू युअरसेल्फ, एम आय हॅपी? मी आनंदी आहे? मी सुखी आहे? मी पूर्णतः 100% समाधानी आहे? मला ना कधी उत्तर, पण स्वतःला तरी विचारावं लागेल की नाही, सरते शेवटी तरी विचारावं लागेल की नाही मी सुखी आहे का? आणि जर आपण 100% सुखी असू तर रामदास स्वामी कशाला प्रश्न विचारते झाले असते? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून. यू ऑल नॉट अँसरेबल टू कीर्तनकार, नॉट अँसरेबल टू रामदास स्वामी, बट अँसरेबल टू युअर सेल्फ. या प्रश्नाचं उत्तर कीर्तनकाराला देऊ नका, रामदास स्वामींना देऊ नका, पण स्वतःला तरी विचारावं लागेल. या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल ना, मी सुखी होतो का? आणि जर मी सुखी नाही तर सुखी होण्याचा अधिकार मला नाही का? आणि जर तो असेल तर मग सुख कशानं लागणार आहे हे आपण विचारायला नको का स्वतःला? मग त्या मनाला विचारा, सुख कशानं लागेल?
मनानं सांगितलं मला नाही बोल माहिती. मग संत म्हणते झाले तुम्हाला सुख पाहिजे ना, ऐका. सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू 50 कोटीची एफडी कर एक वेळ. नको नको नको. सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. त्यानं होईल काय, मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मजन्मीचे दुःख विसरसी. त्याला एकदा बघितलं ना की सुख लागतं. कोणाला अनुभव आहे का त्याला बघितल्यावर सुख लागलं आहे ना? ज्ञानोबा आहे म्हणतात रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. सुख झाले हो मला एवढंच गरजेचं होतं. पुढचं म्हणले तो हा विठ्ठल नको, माझं गाणं ऐकून तुम्हाला झोप लागायची, अंगही नको वाटायला म्हणून आवडतं की ते रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी. ज्ञानोबा म्हणतात त्याला बघितलं ना की मला सुख लागलं, आपल्यालाही लागेल. म्हणून त्याला माणसाला आणि संतांना सुख लागलं नवल नाही, सुखाचं सुख सुद्धा तेच आहे. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियांची भूक नवजे माझा. किंवा अजून एक प्रमाण आहे, सुखाचे ते सुख चंद्रभागे तटे, पुंडलिका पाठी उभे टाके. सुखाचं सुख म्हणजे तो पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून त्याला सुखी व्हायचंय, त्याने एकदा त्याच्याकडे गेलं पाहिजे. त्याला बघितल्यावर सुख लागतं हो का, कारण तो सुंदर आहे. आणि गंमत सांगू का, पूर्वी महाराष्ट्रातली लोक सुंदर असं कृष्णाला म्हणायची आणि इथून त्या कृष्णाच्या दर्शनाला जायची. आता उत्तर प्रदेशातली लोक विठ्ठलनाथजी बहुत सुंदर आहे असं म्हणतात आणि ते इकडे यायला लागले. इतका माझा पांडुरंग सुंदर आहे. किंवा तुकोबा तर म्हणूनच गेलेले आहेत, सुंदर ते ध्यान उभे विठ्ठल, तुम्ही एवढं गोड वाजवताय ना, ते म्हणण्याची इच्छाच होते. हे वादक असे असले पाहिजे, पोषक वादक असले की समाधान वाटतं. आजकालचे वादक शोषक आहेत. मी का कौतुक करते तुमचं, त्याचं कारण आहे, वादक 3 प्रकारचे आहेत. 3 जणांनी पखवाज वाजवला, इंद्र, शंकर आणि रावण. आता इंद्राचं वाजवणं नको आपण विचारात घ्यायला, कारण तो कीर्तनात नाही वाजवत, तो नारायणगावला वाजवतो. त्याच्यामुळे त्याचा विषय मरू द्या. पण 2 जण असे आहेत की जे कीर्तनात वाजवतात, रावण आणि शंकर. पण दोघांच्या वाजवण्यात एकच फरक आहे, दोघेही शास्त्रोक्त वाजवतात, दोघांचाही तगडा अभ्यास आहे. पण रावण वाजवताना तमोगुणाची वृद्धी होते आणि शंकर वाजवतात त्यावेळेला सत्वगुणाची वृद्धी होते. काय फरक आहे तो सांगते तुम्हाला, तुम्हाला लगेच अनुभवायला येईल. रावणांचं उपास्य आहे शंकर, मग ज्या वेळेला ते पखावज वाजवतात त्यावेळेला शंकरांची स्तुती पखावजावर वाजवतात. काय स्तुती आहे, जटाडवी जडक गल प्रवाह पापिकस्थले गले वलम बेलम बेलम उजाम गलम प्रवाह वाट 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 शिवा शिवा शिवा, हे रावण वाजवतात. आणि ज्या वेळेला शंकर वाजवतात, शंकरांचं उपास्य राम, मग ते वाजवताना काय वाजवतात तर ते रामस्तुती वाजवतात. ते काय वाजवतात तेही सांगते. श्री
पाहिजे, कारण इथं हा बोल वाजवावा लागतो हे 90% वादकांना माहिती नाहीये. दोघांच्या वाजवण्यातला फरक कळला असेल. रावण वाजवायला लागला की आपल्याला वाटतं कोणाला धरू की काय, आणि ज्या वेळेला शंकर वाजवतात त्यावेळेला मन शांत होतं. शंकरांच्या वाजवण्यात सत्व गुण वाढतो आणि असं वाजवणं तुमचं आहे म्हणून तुमचं कौतुक आहे. बोलायचं नाही. तुम्ही सुरुवातीचीच चाल इतकी तुफान गायली की माझ्यावरती लोड आला. तुम्हाला पहिल्यांदाच टाळ्या पडल्यावर म्हणलं मला पडणारच नाहीत आता, कारण हा नियम आहे. गायकांना पडले की वक्त्याला पडत नाही, तर वक्त्याला पडले की, पण तुम्ही अगोदरच टाळ्या घेतल्या म्हणलं माझा बोरियाच झाला. छान गाता तुम्ही सगळेजण. असं वाटतंय माझ्या पाकिटातले 2000 रुपये या सगळ्यांना द्यावेत. द्या द्या, फक्त माझे 5 वाढवून द्या. हे सांगत होते की माझा देव सुंदर आहे, सुंदर ते ध्यान उभे भेटेवर. किंवा अजून एक प्रमाण, हे राजस सुकुमार मदाराचा पुतळा रवी शशी कस्तुरी देवाला पाहिलं की समाधान लागतं. तो सुंदर आहे म्हणून त्याच्याकडे जा. काही जण म्हणतील का सुंदर आहे, कारण त्याच्या कपाळावर फोकस खूप मारलेत आमच्या संतांनी. आता इथं एवढेच मंडपामध्ये 1 2 3 4 5 6 7 अख्ख्या गावात नाही तेवढे मंडपात 7 फोकस आहेत, तरी एवढी जागा उजळल्यासारखी दिसते नाही. मग जर 7 फोकसनी एवढी जागा उजळल्यासारखी दिसते, तर ज्ञानोबराय म्हणतात त्याच्या कपाळावर कोटी चंद्रांचा फोकस आहे. एक भारी शोधून काढले तर तुम्ही. इतकं भारी वाजवतात ते. तुमच्या चालीच्या वेळेला जेवढे जेवढे म्हणजे तुम्ही अलंकार पडले तुमचे चालले होते ना, परफेक्टली ते वाजवत होते. त्याच्यासाठी एका जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. मी पण वाजवते पेटी पेटी हे नाही, ते तुमच्या बोटं फिरताना पाहिले की ते मला तो डायलॉग आठवला, ये हात मुझे दे दे. पण मी ठाकूर असल्यामुळे नाही म्हणू शकत. अत्यंत गोड वाजवतात. चला, तुझी विठ्ठली कोटी चंद्रप्रकाश कमल नयन हास्य वदन हास्य. देवाच्या कपाळावर कोटी चंद्रांचा प्रकाश आहे म्हणून तो देव दिसायला सुंदर आहे. कोटी चंद्राचा आणि देवाच्या सुंदर दिसण्याचा काय संबंध आहे, एका मिनिटात सांगते. महाभारतात नल दमयंतीची कथा आहे, त्याच्यात असं वर्णन आहे की ती दमयंती दिसायला इतकी सुंदर की तिचं स्वयंवर तिच्या बापानं रचल्यावर त्रैलोक्यातले राजे लग्न करण्यासाठी तिच्या दरबारात हजर झाले. तिच्या दरबारातल्या एका सेवकानं विचारलं, तिच्या अख्ख्या कुळात इतकं कोणी सुंदर नाही, मग हीच काय इतके सुंदर. त्यावेळेला हर्षवर्षणाच्या पंडितांनी उत्तर दिले आणि ते उत्तर असं आहे, नीट ऐका बरं का, कारण याच्यावरनं कळणार आहे आपला विठ्ठल का सुंदर आहे ते. ज्या वेळेला दमयंतीचा चेहरा ब्रह्मदेवाने बनवायला घेतला ना, त्यावेळेला तिच्या चेहऱ्यासाठी चंद्रावरची मुठभर माती वापरण्यात आली होती. दमयंतीच्या चेहऱ्याला चंद्रावरची मुठभरच माती वापरण्यात आली, तर ती दिसायला इतकी सुंदर झाली की त्रैलोक्याच्या राजांना तिच्या रूपाचा मोह निर्माण झाला. जर चंद्रावरची मुठभर माती त्रैलोक्याला वेड लावते, तर ज्याच्या कपाळावर कोटी चंद्रांचा प्रकाश आहे तो माझा पांडुरंग दिसायला किती सुंदर असेल बोला. आणि म्हणून त्याला पाहता क्षणी समाधान आहे, म्हणून तो दिसायला सुंदर आहे. आणि तो जितका आपल्या आयुष्यात जवळ असेल ना, तितके दुःखाचे हादरे कमी बसतात. काय, देवाच्या जवळ गेल्यानंतर तुम्हाला दुःखच येणार नाही असं होणार नाही, पण दुःखाची तीव्रता मात्र कमी होते. कसं ते सांगते, 2 मिनिटं भजन करा. तुम्ही कधी एसटीनं प्रवास केलाय का? एसटी मध्ये बसत असताना प्रवासामध्ये त्या गाडीत जागा पुढची मिळावी का मागची मिळावी? मागची मिळावी. मागची नको, मिनिटाला वैकुंठपणा जावर ये त्याच्यामुळे इतकी झुंबड उडवतात ना लोक. आणि ते एवढी गर्दी करण्याचं एकच कारण असतं, फ्रंट सीट, पुढचं सीट मिळालं पाहिजे. पण काय, हुशार माणसं कधीच गर्दीचा भाग नसतात. कळलं असेल तर बस, मला पुढे बोलायचं नाही काय. आणि काय, मी पुणेकर आहे त्याच्यामुळे काही गोष्टी अशाच असाव्या लागतात. जी हुशार माणसं असतात ना, ती कधीच गर्दीत घुसत नाहीत, मग डोकं वापरतात. फ्रंट सीट तर
घुसायचं नाही. मग काय, खिडकीतनं सीट रिझर्वेशन करायचं. तुम्ही केलंय का कधी? केलंय ना? रुमाल टाक, पिशव्या टाक, लेकरं टाक, पण टाक. आणि आपलं सीट झालं पाहिजे. अशा जे आजी आपल्या बाबांना, मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, किती जणांनी बघितला मला माहित नाही. आजी बाबांना म्हणतात सीट भेटलं पाहिजे, घुसा गर्दीमध्ये. बाबा म्हणले माझा बीपी शिफ्ट होईल, मी नाही जायचं. बीपीचा त्रास आहे मला, कसं काय? मग त्यांनी तिने विचारलं आता मग तुमच्याकडे काही पाकिट बिकीट असेल तर ते इथून खिडकीतनं टाकते. बाबा म्हणले 40 वर्ष झालं माझ्याशी लग्न करून संसार करतेस, त्याला माझ्या धोत्राला खिसा तुला सापडलाय का कधी? माझ्याकडे कुठलं पाकिट यायचंय? ती म्हणली नेमकी आज मी पण पिशवी विसरले, आता काय करायचं? बाबा म्हणले मग मागं बसावं लागेल, जिथं जागा भेटेल नाही तो उभे नाही म्हणली तसं जमायचं नाही. आणि बाईची जात अशी असते, एकदा एखादी गोष्ट ठरवली ना की ती मिळालीच पाहिजे. मग त्याच्यासाठी इकडची दुनिया तिकडे झाली तरी चालेल, अशाच असतात सगळ्या जणी. मिळालीच पाहिजे. त्याच्यामुळे मग आजी म्हणले तुम्ही काही काळजी करू नका, आत काहीतरी टाकायचं. अगं पण टाकायला काय? तिने मला सांगितलं तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. बाबा म्हणले तू ऐकलं, पण आत काय टाकायचं? आत टाकायचीच गोष्ट सांगते म्हणली मी, मलाच टाकायचं आतमध्ये. उचला मला टाका आतमध्ये. बाबा म्हणले काय वेडी बिडी झाली की काय? ह्या वयामध्ये जर पडली भेटली तर तुम्हाला काय करायचंय? उचला. बाबा म्हणले कुठं वेडीच्या नादी लागतात. म्हणून बाबांनी कणत का होईना विठाला 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 तुम्ही माझ्याकडे बघा, तुम्ही इकडे तिकडे बघू नका. कारण तुम्ही इकडे तिकडे बघितलं की माझ्या सगळ्या कीर्तनाचा विस्फोट होणार आहे. तर तुम्ही माझ्याकडे बघा. आम्ही काय सांगत होते? बाबांनी आजीला कणत का होईना पण उचललं. आणि बाबांना माहिती होतं 40 वर्षाला संसार करतोय, कितीही बायकोच्या भांडणात नवऱ्यानं विजयी होण्याचा प्रयत्न केला तरी कधीही तुम्ही बायको बरोबर जिंकू शकणार नाही. हे पण तुम्हीच नाही म्हणा. समजलं? बाबांनी आजीला उचललं, आजी अर्ध्यापर्यंत आतही घुसल्या, पण नेमक्या अर्ध्यात घुसल्या आणि तेवढ्यात त्या खिडकीचं ते तावदान जे लटकवलेलं होतं ना ते सटकलं, धाडकन आजीच्या पाठकाळात पडलं. आजीच्या पाठीत पडले होते, आजी बिमर झाल्या. पांडुरंगा लागलं रे, कुठं डोळे करून बसलास रे? या वारकऱ्याला लागलेलं तुला दिसलं नाही का? कुठं डोळे करून बसलाय? पांडुरंग तिकडनं म्हणतोय मी कधी हिला इथून घुस म्हणलो होतो. पण बाबांचा मात्र बीपी हाय झाला. बाबा म्हणले जर म्हातारी खाली पडली ना तर 6 महिने भाकर नाही गोड लागू द्यायची. 6 महिने ओरडत राहील, म्हाताऱ्याने पडलं म्हाताऱ्याने पडलं. अख्या गावाला सांगलं काही झालं तर हिचं लँडिंग व्यवस्थित करा. मग काय धरा हिचे पाय, वडा हिला बाहेर. हिचे पाय खाली टेकवले म्हणजे मी मोकळा. म्हणून बाबाने धरले पाय, बाहेर जोर जोरात ओढताय. पण तेवढ्यात आत चढलेले जे पॅसेंजर्स होते त्यांना भीती वाटली. या वयात जर आजी बाहेर पडल्या तर हातपाय मोडण्याची दाट शक्यता आहे. काही झालं तरी म्हाताऱ्या माणसाला आतमध्ये घेणं आपलं कर्तव्य आहे. मग काय ते म्हणले धरा आजीचे हात आणि ओढा. बाबा ओढतात बाहेर, आतले ओढतात आत. आजी म्हणली आज 2 तुकडे करतात. आता वाचायचं असेल तर कोणाला तरी सोडावं लागेल. मग ज्याला कितीही सोडण्याचा प्रयत्न केला जरी तुम्हाला कधीच सोडणार नाही असा कोण? त्याला सोडा. मग आजीने अशी जोरात लाथ घातली बाबांना. बाबा थाडकन खाली पडले. आजी असेच बाबा खाली पडले. आजी आत घुसली, सीटावर बसली आणि तोंड बाहेर काढून म्हणती झाली ओ पटकन आधी आम्ही जागा पकडली. कशासाठी एवढा जीवाचा आटापिटा होता? एकच कारण, फ्रंट सीट. पण त्या फ्रंट सीटचे फायदे काय होतात? देर आर 2 टाइप्स ऑफ बेनिफिट्स. नीट ऐका बरं का, इथून पुढचा विषय माझा महत्वाचा आहे. 2 फायदे होतात पुढच्या सीटाचे. पहिला फायदा होतो जितके तुम्ही त्या एसटी चालकापासून लांब असताना तेवढे तुम्ही हादऱ्याचे मालक होता. जितके तुम्ही त्याच्याजवळ, एक सीट जवळ अजून हादरे कमी, अजून एक सीट जवळ अजून हादरे कमी, अजून जवळ अजून हादरा कमी. आणि थेट जर ड्रायव्हरच्या जवळचं सीट भेटलं तर हादरा बसतच नाही, जाणवतच नाही. तीच गाडी, खड्डा तोच, पण जाणवण्यामध्ये मात्र कमी जास्तीचा फरक आहे. चालकाच्या जवळ बसले की एक तर हादरे कमी बसतात, हा पहिला फायदा. आणि दुसरा फायदा होतो जर ऍक्सिडेंट होणार हे चालकाला कळलं, इथं कोणी ड्रायव्हर वगैरे नव्हतं ना, ते आपलं सेफ्टी म्हणून विचारते, बाकी काही नाही. आणि जर समजा एकदा कदाचित त्याला कळलं समोरच्या ट्रकवाल्याचं नियंत्रण सुटलेलं आहे आणि आता तो माझ्यावरती येऊन आदळणारच आहे, शेवटच्या निश्वासापर्यंत ते प्रयत्न करतात अख्खी बस वाचवण्याचा. आणि जर नाहीच जमणार हे कळलं त्यांना तर ते कट मारतात, स्वतःची बाजू सेगमेंट सिक्युअर करतात, पाठीमागचे ठोकले मेले तरी ही मानसिकता असते. त्याच्यामुळे ड्रायव्हरच्या जवळ बसलेले जे 4-5 जण असतात ना त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही. मग 2 फायदे झाले. पहिला फायदा हादरा बसत नाही आणि दुसरा फायदा जीविताला धोका पोहोचत नाही. आता पुढचं वाक्य महत्वाचं आहे, ते नीट ऐका. 4 ते 5 तासाच्या प्रवासात, एसटीच्या प्रवासात जर त्या एसटीच्या चालकाच्या जवळ आपण बसलो तर तो चालक तुम्हाला हे 2 फायदे घडवून देतो. त्याचप्रमाणे
40 ते 50 वर्षाच्या आयुष्याच्या प्रवासात जर या जगाच्या चालकाच्या जवळ बसाल तर तो चालक तुम्हाला हे 2 फायदे घडवून देणार आहे. बोला. पहिला फायदा, जर त्या देवाच्या जवळ तुम्ही जाल ना तर त्याचं स्वतःच वाक्य आहे, पडता जड भारी दासी दासी आठवावा हरी मग तू होऊन दिशील आड घाली सुदर्शन. ज्यांच्या अडचणी आल्या देवदेव त्यांना प्रत्येक वेळेला देव आडवा आलेला आहे. उदाहरण प्रल्हादाचं घ्या. वय किती आहे? 5 वर्षाचं बालक आहे, पण त्या 5 वर्षाच्या बाळकाचा कडेलोट केला, खाल्लं कृष्णानं झेललं. उकळत्या तेलात टाकलं, तेलाची फुलं केली, आत्याच्या मांडीवरती बसून जाळण्याचा प्रयत्न केला, आत्या जळून राग झाली पण प्रल्हादाला काहीच झालं नाही. आणि शेवटी बापच मारायला उठला. मग काय, खांबावरी लाथ माझी हाके सरशी उडी घालोनिया स्तंभ फोडी, उठाय तुझा देव दाखव. मग काय, त्यांनी हाक मारली, नारायणा भक्तासाठी एका क्षणात देव तिथं प्रसन्न झाले. हिरण्यकश्यपूला मारून टाकलं आणि प्रल्हादाला राजगादीवरती बसवलं. काय पाहिजे अजून देवाकडे? अजून अडचणीत कोणाच्या आलाय? महिलांचा कार्यक्रम आहे म्हणून सांगते, द्रौपदीच्या वेळेला नाही आला का? द्रौपदीचं चिरहरण चालू होतं. दुःशासन असा निर्या धरून तिला बाहेर ओढता झाला. तिचे केस पकडले, निर्या पकडले. ती दोन्ही गोष्टी हातात धरून सोडवण्याचा प्रयत्न करते, पण तो काही ऐके ना. शेवटी ती दरबारात आल्यावरती तिला सुचेना काय, तिनं सर्व प्राण एकवटला आणि त्या दुःशासनाला ढकलला आणि पळत गेली भीष्माचार्यांच्या समोर. आचार्य, तुम्ही प्रथम गुरु आहात, गुरु घराण्याचे मूळ पुरुष तुम्ही आहात, तुम्ही तरी किमान हा धर्म थांबवा. भीष्माचार्यांचे डोळे असे रागानं लाल झाले होते. त्यांनी धृतराष्ट्राचं मनगट धरलं आणि त्याच्या कानामध्ये जोरात ओरडून सांगितलं, दश धर्मन जानांती धृतराष्ट्र निबोधता मत्त उन्मत्त प्रमत्त क्षुब्ध बुभुक्षित परमाणस्य लब्धस्य कामिश्च ते दशः. हे 10 जण असे की जे धर्माचं आचरण करत नाही आणि हे दाहीचे दाही हा धर्म तुझी मुलं करायला लागलेली आहे. मत्त उन्मत्तपणा त्यांच्यात आलेला आहे. सांग त्यांना द्रौपदीला सोडायला, कारण कुरुवंशाची कुलवधू आहे, रजस्वल आहे, तिला सोडायला सांग. धृतराष्ट्र, पुत्र स्नेहे मोहितू, मुलांवरती प्रेम अति झालं की मुलांचे गुन्हे कळत नाही, म्हणून मुलांवरती प्रेम असावं, पण ते धृतराष्ट्रासारखं अंध नसावं. त्यानं सांगितलं, मला आचार्य काही दिसत नाही. मग मात्र भीष्माचार्यांनी खाली मान घातली, कारण राजाच हा धर्मचारी झाला म्हणल्यावर काय बोलणार. खाली मान घातली. तिला कळलं, भीष्मच जर मला आता वाचवत नाही तर दरबारात कोणीच वाचवणार नाही. फक्त कृपा कटाक्ष तिनं सगळ्यांकडे टाकला. द्रोणाचार्य, त्यांनी खाली मान घातली. कृपाचार्य, त्यांनी खाली मान घातली. शेवटी 5 पांडवांकडे गेली. अहो, तुम्ही तरी काहीतरी करा. तुमच्या पत्नीला भर सभेमध्ये असं विवस्त्र करण्यात येतंय, तिचा अपमान होतोय, हाच दिवस बघण्यासाठी मला इथं करून आणलंय का? भीमदादा उठले, पण हात धरला धर्मांनी, त्याला खाली बसवलं, खाली मान घातली. तिच्या लक्षात आलं, धर्मराजाचं वाक्य कोणी उलटणार नाही. त्याच्यामुळे आता इथं हे 5 जण माझ्या काही कामाचे नाहीत. आणि मग पुन्हा दुःशासन आला, तिच्या निर्या धरल्या. आतापर्यंत निर्या त्याच्या हातातनं सोडवणारी द्रौपदी, ज्या वेळेला तिला कळलं या दरबारामध्ये आता शिरहरण होण्यापासून वाचवणारं कोणी नाही, तिनं हात सोडले मिरीचे आणि जोरात हाक मारली, कोठे गुंतला द्वारकेच्या
पसरले आणि कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया म्हणल्याबरोबर पुढे काय घडलं सगळ्यांना माहितीये. सारी विच नारी हे की नारी विच सारी, साड्यांचा ढिगारा लागला. भीष्माचार्य खळखळून हसले, म्हणले सभा बरखास्त. जगाचा बाप तिच्या पाठीशी उभा राहिलाय, इथं कोणाचाही बाप आला तरी तिला विवस्त्र करता येणार नाही. चला सगळ्यांनी सभा त्याग करा. सगळ्या जगानं पाठ केली आणि मग कृष्ण तिच्या समोर आले. हा न्याय आहे जगाचा. जग जोपर्यंत सगळं तुमच्याकडे पाठ करत नाही तोपर्यंत देवाचं तोंड तुमच्याकडे होणार नाही. आणि ज्या वेळेला सगळे तुमच्या पाठीशी असतात त्यावेळेला तो तुमच्याकडे तोंड करत नाही. सगळ्या जगानं सोडलं मग समोर आले, रडायला लागली आणि कृष्णाला विचारते वेळ कसं खयाला वेला. अगं 10 क्षणात आलोय, वेळ कुठं लावला तू? फक्त कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया म्हणल्याबरोबर मी इथं आलोय. तिने सांगितलं पण देवा 10 क्षण प्रल्हादासाठी एका क्षणात आले, माझ्यासाठी 10 क्षण. देव म्हणले तू चुकली म्हणून 10 क्षण. मी काय चुकले? अगं तुम्हाला सहज हाक मारायची ना द्रौपदी, कोठे गुंतलासी सगळ्या कृष्ण इथंच दरबारात होतो, मागं पळत आलो असतो, पण तू हाक काय मारली? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. मग काय द्वारकेच्या राया म्हणल्यावर इथून द्वारकेला गेलो, मुकुट घालून माघारी आलो. जायला 5 क्षण, यायला 5 क्षण, म्हणून उशीर झाला. पण 10 क्षणात द्रौपदीकडे आले. हे ऐकलं की बऱ्याच जणांना असं वाटेल बास. ताईंनी सांगितलंय आता किमान इथून पुढचे 2 दिवस आम्ही घरी जाणार नाही. कृष्ण दोनदा अगदी 2 क्षणात 10 क्षणात येतो तर आम्ही मंडप सोडणार नाही. आम्ही इथं बसून काय करणार? भजन. कोणतं? विठ्ठल विठ्ठल असं करतील हो, पण थांबा. तळमळ पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि कधी कधीच देव लवकर येतो, कधी कधी उशीरही करतो बरं का. कुठल्या प्रकरणात उशीर झालाय का? झालाय ना. शबरीच्या वेळेला नाही का उशीर झाला? बिचारीनं कृतयुगात वाट बघायला चालू केलं, त्रेतायुग आलं तरी सुद्धा देव येईना. आणि आयुष्यभर बिचारी एकच प्रश्न विचारते रामांना, आश्रमात या कधी रे येशील? आश्रमात या कधी रे येशील? ही माझी प्रार्थना आयुष्यभर प्रश्न विचारतीये. रामा रामा रटते रटते बीती रे उमारिया, रघुकुल नंदन कब आओगे दिल की डगरिया. आयुष्य गेलं रामा, राम राम राम. दुसरं भजन नाही आहे. आपुला तो एक देवा आपुला तो एक देव करून घ्यावा, ते विना जीवा सुख नाही. तिने एकच भजन केलं. भजन कोणतं? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. भजन करताना एक मुलगी पळत आली आणि म्हणते, ए माई बंद कर भजन. तिने विचारलं का ग, तुला काय त्रास माझ्या भजनाचा? त्रास नाही ग माई, माझ्या पणजीच्या आजीच्या वयाची तो.
माझ्या पणजीची आजी मेली, पणजीची आई मेली, पणजी मेली, माझी आजी मेली, आई मेली, अजून 8-10 वर्षात मी मरेन. माझ्या नाती मारायला आल्यात, एवढ्या वयाच्या त्या झाल्यात, पण तू मात्र अजून जशास तशी आहेस माई, किती दिवस भजन करणार? तिने सांगितलं राम येत नाही तोपर्यंत भजन करणार. तिने सांगितलं पण तू मरत कसं काय नाही? तुझ्या अजून केसाला पांढरा रंग नाही, तुझ्या चेहऱ्यावर सुरकुती नाही. भजनाचं हे सामर्थ्य आहे बरं का. भजन जर लोकांना दाखवण्यासाठी असेल तर काळाचा प्रभाव शरीरावर होतो, पण जर भजन खरंच देवासाठी असेल ना तर शरीरावरती काळाचा प्रभाव होत नाही. भजन करणाऱ्याची कधीच केस पांढरी होत नाहीत, आमची पण होत नाहीत. आठवड्याला डाय करतो आम्ही, हा भाग वेगळा, पण शबरीची खरंच पांढरी होईना, तिच्या चेहऱ्यावर सुरकुती नाही. आणि तिची अशी का अवस्था, तुकोबारायांनी तिचं वर्णन केलंय. राम म्हणता रामाची रामाची होईजे पदी पैसोनी पदवी घ्यायचे. राम म्हणता म्हणता रामरूप झाली, शबरी माईलाच कळलं नाही. ज्ञानोबरायांचं अजून एक गोड प्रमाण आहे. ध्यायिता किटकी झाली भृंगी तिया क्रमिले नको. भुंगा म्हणून म्हणून जर आळी भुंग होते तर राम म्हणता म्हणता आपण राम होणार नाही का? रामरूप झाली. मग तिने विचारलं माई, तो आल्यावर तू काय करणार आणि तो आल्यावर तो काय करणार? 2 प्रश्न आहेत. तो आल्यावर तू काय करणार आणि तो आल्यावर तो काय करणार? तुम्ही दोघ जण काय करणार आहे भेटल्यावरती? मग तिनं उत्तर दिलं, काय करणार? ऐक. राम आएंगे तो अंगना सजाएंगे, दीप जलाके दिवाली में आएंगे, मेरे जन्मों के सांगितले. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप भूल जाएंगे. राम आएंगे. आपण नाही म्हणायचं राम आएंगे, का? आपले आले. राम आहे असं आपण म्हणायचंय. आले ना 22 जानेवारीला गेल्या वर्षी. माझा स्वाभिमानाचा क्षण होता बरं का त्यावेळेला. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त 5च जणींना निमंत्रण होती आणि त्या 5 जणीत मी एक होते. त्याच्यामुळे अयोध्येला जाऊन पहिल्या दिवशी देवाला बघता आलं. आपण आहे हे म्हणायचं, पण शबरी वाट बघते की राम येणार आहे. त्या मुलीनं विचारलं, माई तुझ्याकडे राम येतील, तुला फायदा, आम्हाला काय फायदा? शबरी माई म्हणते, किती ग वेडी तू, बऱ्याच गोष्टी येतात एकासाठी, पण फायदा जगाचा होत असतो. सूर्य उगवतो सूर्य विकसिनी कमळांसाठी, पण फायदा जगाला होतो सूर्याचा. पाऊस पडतो चातकासाठी, चातकाची आकणवे, मेघ पाणी असे धावे, ते चराचरावघे निवाले जेवी. पाऊस शेतकऱ्यासाठी पडत नाही, चातकासाठी पडतो, कारण त्याला फक्त वरचंच पाणी प्यायचंय, म्हणून पाऊस पडतो त्याच्यासाठी, पण फायदा जगाला होतो. गीता सांगितली कृष्णाला अर्जुनाला, पण फायदा आजही जगाला. पुंडलिकासाठी पांडुरंग आले, पण पुंडलिकासाठी मर्यादित राहिले नाही, फायदा जगाला. भोजादेवी माता आलीये भोजदरीकरांसाठी, पण फायदा जगाला होणार आहे. तुम्ही गावकरी असं समजू नका तुमची इच्छा पूर्ण करा, आमच्या पण इच्छा पूर्ण करणार. म्हणून एकाच्या काही वाडे उगवे बहुतांचे गोडे, तसे राम येणार माझ्यासाठी आहे, पण तुम्ही घर सजवा आणि त्यांची वाट बघा. देव तुमच्या पण घराला पाय लावते. सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आएंगे, लगे
तुम्ही तयारी करा. आणि मग पुढचा भाग सगळ्यांना माहिती आहे. राम आले, दोघांची भेट झाली, रडले, लोटांगण झाली, आलिंगन झालं. आणि मग आता जाताना बोरं बिरं खाऊन झाले, आता निघाले. माई मे जाओ. शबरीमाई म्हणते, देवा ज्याच्या आयुष्यातनं राम निघून जाईल त्याच्या जीवनातच काय राम राहील, जाऊ नका. नाही नाही माई जावं लागेल, पण तुला काय पाहिजे असेल तर बोल, काय पाहिजे. शबरी सारखीकडेच राम काय येतात माहितीये का, त्याचं कारण आहे का. जाताना देव विचारतोय काय पाहिजे बोल माई. त्यावेळेला शबरीमाई म्हणते, देवा मागायचं नव्हतं, पण जगाचा मालक माग लागलाय म्हणल्यावर मागते. ऐका देवा, मला पुन्हा जन्माला यायचंय. हसले देव, परत जन्माला यायचंय. या जन्मात 1.5 युग वाट बघायला लावली, पुढच्या जन्मात 4 युग. त्यावेळेला शबरीमाईचं उत्तर आहे, देवा 4 युग जरी वाट बघायला लागली तरी चालेल, फक्त शेवटी तुम्ही आले पाहिजेत. मग त्यांनी विचारलं, मी भेटलो त्याचा आनंद नाही. आता साधकासाठी महत्वाचं वाक्य आहे, म्हणजे जे भजनाला साधना मानतात त्यांच्यासाठी महत्वाचं वाक्य आहे. शबरीने सांगितलं, देवा तुम्ही भेटल्यानंतर तर आनंद झाला, पण तुम्ही भेटण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भजनातनं जो रोज मला आनंद मिळत होता ना, तो तुम्ही भेटल्यापेक्षा कैपट मला अधिक होता, आणि तो आनंद मला गमवायचा नाही, म्हणून मला पुन्हा जन्माला यायचंय. तो कुमा नाही का म्हणतात, घेईन मी जन्म यासाठी देवा तुझे. एक 10 मिनिटं वाढलं चालेल, 10-15 मिनिटं चालेल ना. याच्यानंतर काही कार्यक्रम नाही ना, हे आहे का. मग लवकर उरकावं लागेल, ते महत्वाचं आहे. हो हे काय थोडं कमी. पण एक 10च मिनिटं, कारण तुम्ही माझे 15 मिनिटं वाढीव घेतली फुगड्यांसाठी, मी 10च मिनिटं वाढवते. मी जन्मच याच्यासाठी घेणार आहे की तुमचं भजन करायला लागावं. ठीक आहे माहिती, तू काम म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या मासे, ठीक आहे देतो तुला जन्म. कुठं, परत गुजरात राज्य, पुन्हा डांग जिल्हा. नाही देवा, पत्ता बदला. आता कुठं, लिहून घ्या देवा पत्ता. नगरी ज्यांचं बीज आणि फळ हरीचे नाम हे ध्येय घेऊन जे जगतात ना, देव त्यांच्याच आयुष्यात येतात. आणि खरं सांगू, भजनात आनंद आहे, पण 2 भजन आहेत. एक भजन आम्ही आत्ता करतोय ते, आणि एक भजन आमच्यातलेच 2 वर्ग करतात ते. एक काकडा करणारे आणि एक जागराचं भजन करणारे. ह्या लोकांना खरं मानलं पाहिजे, कारण आता आम्ही भजन करतोय ना, आमची वाहवा होते, किमान वाहवा मिळावी म्हणून आमचं भजन आहे. पण काकडा करणाऱ्याला लोक शिव्या देतात, झालं भाऊ चालू याचं पाठपासून असं, झोपच लागू देत नाही ते, रे सूर्य ओरडतात. पण त्यांचं मत असतं, वेडा वाकुडा गायन परी. लोक काही म्हणू, कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्वहिताचा धंदा. त्यांना भजनातलं सुख कळलंय म्हणून काकड्याला ओरडतात. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचे अनिकेतः स्थिरमतीर भक्तिमान मी प्रिय नरहा. तेच तर भगवंताला प्रिय आहे. बरं, जागर करणाऱ्याला तरी कोणी कौतुक करायला असतं का. पण ते आपलं कसं का होईना, वादक आपला कसा का असेना, धाकीट दिकीट उघडून बघा पाकिट, तुम्ही सांगितलं पण असं म्हणणारे जरी ते कसे का असे ना, त्यांना वाजवायला येत नसेल तरी सुद्धा ते तिरकिट किट कशी तरी वाजवतात आणि भजनाला साथ करतात. पण त्यावेळेला त्यांचं भजन लोकांसाठी नसतं, त्यांचं भजन देवासाठी असतं. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. आणि परमार्थात आल्यानंतर हा दोष तर मुळीच नसावा. इथे आल्यानंतर लोकांचा भजनाला एकच दोष लागतो, तो म्हणजे अभिमान. लोकांनी आमचं कौतुक केलं ना, झोपा नाही लागल्या तुम्हाला,
नक्की नाही ना? मला एक मावशी दिसली आहे. परत जर दिसल्या तर साडीचा रंग काय फायदा आहे सांगू, सगळ्याच पिवळ्या म्हणल्या. झोपू नका. काही फार विनोदी कीर्तन मला नाही करता येत. त्यामुळे लोकांना अपेक्षा असते की थोडंसं विनोदी असावं. जे विनोदी करतात ते चांगलं कीर्तन करतात असं म्हणतात बऱ्यापैकी लोक. पण विनोद, माझे आजोबा सांगायचे, विनोद कीर्तन म्हणजे जेवणाचं ताट आहे, त्याच्यात नवरसी भरवी सागर असं असलं पाहिजे. पण त्या नवरसांमधला विनोद हा रस हा लिंबाच्या फोडी एवढा असावा. ताटात लिंबाची फोड छोटीशी दिली जाते आणि वेदांत भक्ती रस हा भाता एवढा असावा. आता समीकरण थोडंसं उलट झालंय. आता भाता एवढा विनोद आहे आणि लिंबाच्या फोडी एवढा भक्ती रस आहे, तेवढाच वेदांत आहे, तेवढाच सिद्धांत आहे. आणि हे चांगलं नाही. जर जोकच करायचे तर मग जोकरच चांगले ना, कीर्तनकार कशाला पाहिजे. पण ते नसावं म्हणून थोडंसं झोपू नका. माझ्या कीर्तनात झोप लागण्याची शक्यता आहे. उठले ना सगळे? जे उठायचे होते ते उठले. मी तुम्हाला सगळ्यांना नाही म्हणते, लेखी बोले सुने लागे, कळलं पाहिजे ना म्हणून बोलले. हा, मी काय सांगत होते, भजन लोकांतात केल्यानंतर अभिमान नावाचा एक फार मोठा दोष आहे, तो करायला लागतो. भजनात आल्यानंतर अभिमान जावा म्हणून पूर्वी भजन केलं जायचं. आता इथं आल्यावर अभिमान वाढायला लागला, हे दुर्दैव आहे. अभिमान असेल तर अख्ख्या परमार्थाचा नाश होतो. कसं ते सांगते. आणि जास्त अभिमानही नाही, तिळभर जरी असेल तरी वाटत होतं. मेरू तो समान भार देवा, पण कितीचा? तिळभरी जरी होय अभिमान. पण तिळभरानं काय फरक पडणार आहे का? देवीला नैवेद्य दाखवायचा असेल तर पुरणाची पोळी करावी लागते. इकडं पुरणाची पोळीच करतात ना का? तेवढं बरं बा, बरी सोबत कापाकापी करावी लागते. मी म्हणते बा कापाकापी करा, पण काय कापा? काम क्रोध करा मारा आणि मग पूजा रकुमाईचा बरा. काम क्रोध अभिमान हे सगळे कापायचे. पुरणपोळीचा नैवेद्य करायचं म्हणलं की त्याला कुरडई पापड पण लागतात नैवेद्याला. इकडे लागतात का? लागतात. देवीला नाही लागले तरी बाईला लागतात, मला माहिती आहे. त्याच्यामुळे ते तळायचं असेल तर कढई घ्यायची, अर्धी कढई भरून तेल घ्यायचं, कुरडई पापडी भजी वडे तळून झाले की तेल शिल्लक राहतं का संपतं? शिल्लक राहतं. पण शिल्लक राहिलेलं तेल टाकून द्यायचं का परत वापरायचं? टाकून देते ती बाईच कसली, बारीक गोष्टींचा विचार करणारी बाई असते ती. एवढं तेल टाकून देणार आहे का? ते परत कशाला तरी वापरायचं. पण ते काढून कशात तरी ठेवायचं असतं. पण गरम येतोपर्यंत बाई कणिक मळते आणि कढई गार झाली की मग ते एखाद्या भांड्यामध्ये, फुलपात्र वाटी याच्यामध्ये काढून ठेवते. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, तुम्ही कढईतलं तेल फक्त ओतून काढता का बोटानं व्यवस्थित पुसून काढता? हा, पुसून ना? नाही, मी पण तेच करते. आपलं विचारलेलं बरं म्हणलं, सेम आहे का आपलं? बोटानं पुसून बाई ते काढते. पण आता बोटानं पुसून तेल काढल्यानंतर तरी बाईचं समाधान आहे का तेल निघालं? नाही. पण त्याच्या पुढची जी धोरणी बाई असते ना, ती कणकीचा गोळा घेते, ती त्या कढईत टाकते आणि गोळ असते त्या कढईला. आता त्याच्यातनं तो गोळा काढला की आता कढईला तेल राहिलं का? नाही. आता कढईत तेल राहिलं नाही. मग आता त्याच्यात दूध तापवायला अडचण तापू शकतो का? कारण कढईला तेल खोटारड्या कुठल्या पहिले कशा नाही म्हणल्या. थोडं का होईना सूक्ष्म अंश आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, असा अति सूक्ष्म अंश त्या कढईला चिटकलेला आहे. त्याच्यामुळे आपण त्या कढईत दूध तापू शकत नाही. आणि तापवलं तर काय होईल? तासून जाईल दूध. तसंच आपल्या हृदयाच्या कढईमध्ये अहंकाराचं तेल नामस्मरण रूपी बोटानं आपण साठवून पुसून काढलेलं आहे. नामस्मरण करून करून पार तो अभिमान काढलेला आहे. पण तरी थोडा जरी अभिमान, तिळभर जरी अभिमान हृदयाला चिटकलेला असेल आणि जर त्या हृदयरूपी कढईमध्ये यत्किंचित तिळभर राहिलेला अभिमान आणि त्याच्यातच जर परमार्थाचं दूध टाकलं तर अख्खा परमार्थ नासू शकतो. आणि तो नासू नये म्हणून भारतो समान, तिळभरी जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा, म्हणून तिळभर सुद्धा अभिमान परमार्थात चालत नाही. आणि तो अभिमान दूर केला की मग मात्र आपल्याला भजनाचा आनंद घेता येतो. आणि ज्यानं भजन आनंदात केलं ना, देव त्याच्या मागं लागतात. काहीतरी मागा. तुकोबांच्या मागं देव लागलेले काहीतरी मागा. तुकोबांचा नियम आहे, काही मागणे आम्हाला अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. पण भजनच इतकं अधिकाराचं केलंय की भजन करून करून देव प्रसन्न झाले आणि म्हणतायत काहीतरी मागा. त्यावेळेला तुकोबा म्हणतात, मागितलं तरी तू कुठलं तुझ्या खिशातलं देणार आहे? भक्ती ऋण घेतले माझे, चरण गहाण आहेत तुझे, प्रेम व्याज दे हरी, माझा हिशोब लवकरी करी. पण तुकोबांना विचारतात, काय पाहिजे तुकोबा तुम्हाला? बोला बोला बोला. तुकोबा म्हणले, मागावं असं वाटलं होतं, पण नंतर कळलं मागायच्याच गोष्टी तुझ्या नाही. माग वनकुंड मातीचा तरी तो आणला इंद्राचा, माग कुंडले कर्णीची तरी तो आणली कर्णाची, माग पादुका चरणीच्या तरी तो आणल्या शेषाच्या. मुकुट सुंदर दिसला पण नंतर कळलं तो इंद्राचा उसना आणलायस. कर्ण मकराकार आहे,
आणि कुंडल ती मागून घ्यावी असं वाटलं, पण नंतर कळलं ती कर्णाची उधारीवर आणलेली आहे. नंतर वाटलं की मन पाद्य पूजेला चपला तरी मागून घ्याव्या, पण देवा अरे चपला सुद्धा तुझ्या नाहीत रे, त्या सुद्धा भाड्यात आणलेल्या आहेत. मागो पादुका चरणीच्या तरी तू आणल्या शेषाच्या. देवा तुझं स्वतःच काय आहे? देव हात जोडून म्हणतात मागायला सांगितलंय तुकोबा, फुल खोलायला नाही सांगितलं. दुसरं काहीतरी बोला ना, तुम्हाला काय पाहिजे? तुकोबा विचारतात बोल 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 पटकन, तुझ्याकडे काय काय देण्यास होतं? तुकोबारायना देव म्हणतात मी तुम्हाला धन देतो, तुमचे इरवित धन त्या महामृत्तिके समान, धनदारा पुत्र धन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणारी गादेवासी, हे सांगणारी माणसं देवा मी. अरे सातबाऱ्याच्या बाणचं बाण इंद्रायणीत बुडवलंय देवा, काय मागू तुझ्याकडे? धन नकोय मला, धन नको तुकोबा, संपदा मागा. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकणा पंढरीचा. संपदा नको, अहो मोक्ष तरी सायुज्यता, मोक्षा माघरी कामारी हे दासी, होय सांगू कैसी तुका म्हणे. तुकोबा मुक्ती मागा, स्वरूपता सलोकता समीपता पाहिजे ते देतो. तुका म्हणे मुक्ती चाल असेल हे, कारण घाटाखालचे नामदेव बोल फिरावे चाल म्हणायचे. आता दिवसाच्या खेळी मुक्ती परिणिली नोवली, आता दिवसाच्या खेळी मिळी. तुकोबा याच्यातलं नका मागू, दुसरं तरी काहीतरी मागा. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिया रोकडे मनोरथ, हात जोडून विनंती आहे काहीतरी मागा. भोजादेवी आपल्या मागं लागेल का अशी कधी? हात जोडून विनवणी आहे काहीतरी मागा. तिला आपल्या मागं लागावं याच्यासाठी तिची भक्ती करणं गरजेचं आहे. तुकोबाने इतके त्यावेळेला तुकोबा देवाला सांगता देवा हात जोडू नका, मागतो मी मागतो. देवानं हात जोडावेत याच्यासाठी परमार्थ नाही माझा, तुम्ही म्हणत आहे तर मागतो, पण काय पाहिजे मला? देवा काय पाहिजे याच्या अगोदर कसं पाहिजे ते ऐका. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय, नियम व अटी लागू. काय नियम व अटी आहेत? अभंगाचं प्रथम चरण. देवा खूप मागणी नाहीत, एक मागणी. आता थोडस चिंतन आहे का, या एकाच वाक्याचे दोन अर्थ होतात. मागणे ते एक तुझं प्रती आहे, इथं संख्या दर्शवतात मला एक पाहिजे, आणि या जगामध्ये एकच तत्व शिल्लक आहे. एकोहम बहुश्यामहा, ते एक मला पाहिजे. या जगामध्ये एकच तत्व आहे, ते म्हणजे ब्रह्मतत्व, आणि ते ब्रह्मतत्व मला पाहिजे. जे मी आहे त्या माझ्या स्वस्वरूपाची ओळख म्हणजे ते एक तत्व आहे. जगात फक्त एकच तत्व आहे, बाकीची तत्व नाहीत, आणि ते एक तत्व म्हणजे आत्मतत्व, तेच ब्रह्मतत्व. सर्वं खलविदं ब्रह्म, सर्वत्र वास करणारं ब्रह्मतत्व जे माझ्यातही विराजमान आहे, त्याची मला भेट घडावी म्हणून मागणे ते एक. ते म्हणजे तो हा विठ्ठल बरोबा, ते तत्व जे विठेवर आहे, तेच तत्व जे माझ्यात विराजमान आहे, ते मला पाहिजे. आपलं स्वरूप काय आपल्याला कळलं पाहिजे. शरीर म्हणजे आपण नाही आहोत, शरीर जाणार आहे, कपड्यानुसार बदलायचं आहे. फक्त मरायच्या अगोदर हे कळलं म्हणजे आपण मुक्त झालो. त्या शरीरावरती प्रेम नसावं, त्याला पावडर नाही लावली तरी लावली पाहिजे थोडी थोडी. याला जास्त मेकअप करत बसू नका. फार तर फार 40-45 पुढे पावडर लावा, औषध लावा, नाही तर काही करा. आपण रेखा होऊ शकणार नाही. 3 वर्षाला सर्जरी करते, आपल्याला जमणार आहे का? त्यामुळे हे नाचणार आहे, हे सडणार आहे. ही कातडी आता चांगली दिसते, कालांतरानं ती कुरूप दिसणार आहे.
पण चेहऱ्यावरती तेज जे भजनाचं राहतं ना ते कायम टिकणार आहे. त्याच्यामुळे या शरीराला मी आहे असं समजू नका. मग मी कोण आहे मी कोण आहे याचा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, जे शंकराचार्य निर्वाण षटकात सांगितलेलं आहे. मी कोण, पहिल्यांदा मी कोण नाही ते 5 श्लोकात सांगतात आणि शेवटच्या श्लोकात मी कोण ते सांगतात. पहिले 5 श्लोक व्यतिरेकाचे. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोऽहं अहं निर्विकल्पो निराकार रूपो विभूत्वा च सर्वत्र सर्वेन्द्रियाणां न चासङ्गतं नैव मुक्तिर्नामेया चिदानंद रूप शिवोऽहं चिदानंद रूप शिवोऽहं मी निर्विकल्प आहे, मी निराकार आहे आणि विभूम व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियाणा देहे नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. जे सर्वत्र सर्वहि देहि जया करिता हि घातु नाही ते विश्वात्मक तू पाही. चैतन्य एक आणि ते मागणे ते एक तुझ प्रती आहे. ते एक मागणं देवा तुमच्याकडे आहे. देशील तरी पाहिजे पण बरं बाबा तू देतोयस का, बरं काय पाहिजे बोला. एकोहम बहुश्यामः ते तुम्हाला मिळेल, पण संख्यारूपी एक मागणं अजून काय आहे तुमचं. मग या संतांशी निरवी ह्याची मजा देई आणि का तुझे काही न मागो देवा. या संतांना सुखी ठेव, त्यांच्या इच्छा पूर्ण कर. का, कारण त्यांच्या संगतीत भजन घडतंय. कोणतं भजन घडतंय. आणि कधी जे काही न मागू देवा. देवाने विचारलं तुमच्या अंतःकरणात स्वार्थ नाही, स्वतःसाठी काहीतरी मागावं ना. त्यावेळेला देवाला तुकोबा सांगतात न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंबर परिहार चिन्ह किंवा न सांगता कळे अंतरीचे गुज. आणि नाही कळत आता तुझी लाज. तुझं न सांगता कळलंय ना. सुदामजी देवाकडे चालले. जाताना बायको म्हणते काय घेऊन जमूट बरं पोहे 3 ठिकाणी बांधले. 3 ठिकाणी का, कारण धोत्राला एवढ्या जागाच नव्हते की एका ठिकाणी बांधता येते. इतकं फाटकं होतं ते. 3 ठिकाणी बांधले. आणि देवाकडनं येताना देवाकडनं जाताना माणूस 3-3च गाठी. नवा गाडी नवराच्या कीर्तनकार बदली पाहिजे. आणि मग अशा रीतीनं 3 ठिकाणी ते बांधले. 3 गाठी देवाकडे जाताना येत. देतो तू नको काळजी करू, ते आमचं आम्ही बघून घेऊ. जसे सुदामजी द्वारकेच्या प्रवेशद्वाराजवळ आले, गाव बघितलं, भजन जे जोरात करत होते बारीक आवाजात करायला लागले. कारण अख्खी द्वारका सोन्याची आहे. गावचा पुढारी चांगला असेल ना, गाव सोन्याचं करू शकतो. पण पुढारी सोन्यासारखं पाहिजे, कृष्णासारखं पाहिजे. मध्ये एका नेत्याचं वाक्य होतं, कोणाचंही ते विचारू नका, फक्त वाक्य आहे का. त्या नेत्याचं वाक्य होतं, भारतात पैसा कमी नाही, फक्त इमानदारीनं काम करणाऱ्या पुढाऱ्यांची कमी आहे. आणि ज्या दिवशी अख्खा भारत भ्रष्टाचार मुक्त होईल ना, त्या दिवशी पुन्हा एकदा भारतातनं सोन्याचं धूर निघायला लागेल. क्षमता आहे भारताची.
सुदामजी म्हणले माझं तर अंगवस्त्र जिथं तिथं फाटलेलं, हा फाटका मित्र त्याला त्याची लाज वाटायला नको, ह्या फाटक्या माणसाकडे कुणाची नजर जायला नको, म्हणून खाली मान घातली. आणि आतापर्यंत द्वारकाधीशाचं भजन करणारे सुदामजी आता गोकुळातल्या कृष्णाचं भजन बारक्या आवाजात करतात. ब्रजजन प्रियतम जाऊ शकत नाही, एवढ्या फाटक्या माणसाला कसं काय सोडायचं. सुदामजी हात जोडून सांगतात, मित्र आहे मी त्यांचं, भेटा म्हणले तर भेटतो, नाही म्हणले तर माघारी जातो, पण ते भेटल्याशिवाय जाणार नाही, हा माझा नियम आहे. एका द्वारपालानं धक्का मारला, ऐक चलो माघारी. एकदा घातलेली कपडे पुन्हा वास सुद्धा त्याचा घेत नाही माझा राजा, आणि तू लग्नात घातलेलं बदललेलं नाही, त्याचा मित्र म्हणतो काय चल चालतो. खाली पडले सुदामजी, कृष्णकाठी होती, अलगदपणानं स्वतःला उचललं आणि धूळ झटकत म्हणाले, तुमच्या राजाला नाव तर सांगून बघा माझं, भेटला तर ठीक, नाही तो माघारी तर जाणारच आहे. विचारा तर भेटणार का. दुसऱ्या द्वारपालाला दया आली, तो म्हणला काय नाव सांगायचं, कोण आलंय. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है. पळत गेला. निरोप पोचला कृष्णाला, किधर पे सुदामा गरीब आ गया है. तो पळत गेला. कृष्णाने विचारलं पळताय का. मित्र. काय नाव. सू. दम लागलाय ना. दा मानाय म्हणून गेलं देवाने. सुदा ऐकल्याबरोबर सिंहासन सोडलं, पळत निघाले देव. दरवाजावर गेले, जसं सुदामाला बघितलं धाय मोकळून रडायला सुरुवात केली. लोटांगण घातलं, आलिंगन दिलं आणि चरण धुतले. पाणी कुठून आलं, बादली नव्हती, पण डोळ्यातल्या अश्रूंनी चरण धुतले आणि मग आनंदाने आत घेऊन आले. सिंहासनावर बसवलं, मग अंगावरती पाणी घातलं, दूध घातलं, सुंदर स्नान घडवलं, भरजरी वस्त्र नेसायला दिली आणि बायकांना सांगितलं जा सगळ्या जणी मिळून पंचपक्वान्न करा, माझा मित्र आलाय. 15 मिनिटात 80,000 ताट आली. रामकृष्ण रिया विठाल आली व पक्वान आली. येऊ द्या पक्वानांना. या तुमची झलक ऐकली आता मी. मग मरू द्या, जाऊ द्या. या मला बस. 80,000 ताट आली. कमाल कमाल. कसं कमाल? तुमची इच्छा असेल तर. तसं काय 5 पक्वानं 16,000 जणीनं बनवायला सांगितली आणि 16 5 80 अशी 80,000 ताट आली. हातात पाणी घेतलं, कारण आता वेळ कमी आहे, त्याच्यामुळे देवा पहिले जेवू द्या, मग नंतर गप्पा. पण नियम आहे ना, नियम अडवा येतो साधकाला. अन्न पवित्र केल्याशिवाय खायचं नाही. साधकांना अन्न पवित्र करायचं आणि मग खायचं. पण अन्न पवित्र करायचं म्हणजे काय, तर श्लोक म्हणायचे. अन्न पिकवणारा, अन्न वाहणारा, अन्न विकणारा, अन्न शिजवणारा, अन्न वाढणारा यांचे विचारांना उतरलेले असतात आणि ते बाजूला करून ते सात्विक बनवायचं म्हणून मंत्र म्हणायचे. आज पण जेवायला बसले की मी सांगते तेवढे मंत्र म्हणा. लक्ष आहे ना सगळ्यांचं माझ्याकडे. हा, हे मंत्र म्हणल्याशिवाय नैवेद्य ग्रहण करता येत नाही. काय म्हणायचं ऐका. अहं वैश्वान भूत्वा प्राणिनां देवांश्च प्राणपान संयुक्तं पचामि नमृतं सर्वसजां हृदि सर्विष्टमतः स्मृति ज्ञानमोहनं च वेदेश सर्वैः वेद वेदान्त कृते वेदशां तोयम पुरुषलोकेश्वर शास्त्रेव च सर्वाणि भूतानि पुरुषो उच्यते. उत्तम पुरुषोत्तम परमात्मे तदावदा योगत्रयम विश्वविभक्ते वेश्वरा यस्मात् जन्मदिनं अक्षरात् पुरुषोत्तम अतुस् विलोके वेदेश प्रतितो पुरुषोत्तम योगामेव समोडो जानाति पुरुषोत्तम स सर्वविद भजनां सर्वभावेन भारत इति वेदमो शास्त्रविदं मुक्तमयानगो एतत् बुद्धमुक्तिमान् सत्कृतो कुतेश भारत इति श्रीमद् भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिक्षणानुसमादे पुराण पुरुषोत्तम योगनाम पंचदशोध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु. एवढं म्हणल्याशिवाय जेवायचं काय तर म्हणते तिला परत बोलवायचं नाही कडे. हा मंत्र म्हणला, कृष्णार्पण म्हणलं, कृष्णाने हात धरला. कृष्णार्पण म्हणलं मी खाणार. देवा भूक लागली, पटकन खाऊ द्या. कृष्ण विषय माझ्यासाठी काय आणले म्हणले, पण बायका बाजूला सरकत नुसतं खुणवलं बायकांना. हं घेणे ना सगळ्या. तुम्ही कधी ट्राय करू नका, जमायचंच नाही खुणवे करून जाण्याजोगतं प्रकरणच नाही. पण तेव्हा खुणवलं, सगळ्या गेल्या आणि मग शेवटी ते पोहे उघडले, देवानं खाल्ले. पोहे सुद्धा देवाचे देवाचे फके मारी कोरडे
पोहे खाल्ले, जेवण झालं, आता निघाले. जाताना म्हणले देवा जाऊ, म्हणे जा पण अंगावरचे कपडे काढून घेऊन जा. मनातल्या मनात देवाला म्हणले कपटी कुठला, कपडे काढून घेतोय. देव सुदामजीला म्हणतात कपटी कोणते ठरवा. संदीपनी ऋषींच्या आश्रमात राहिला कोण? देवा आपण. सुरमुरे कोणाकडे होते? देवा माझ्याकडे. लाकडं तोडायला गेल्यावर खायचे कोणी होते? देवा आपण. खाल्ले कोणी? देवा कपडे काढतो, इज्जत काढून नाका. कपडे काढून हातामध्ये दिली आणि चालले. आता जाऊ जा. लांब जायचोपर्यंत बघितलं, रडले आणि माघारी निघाल्यावर रुक्मिणीनं दार अडवलं. का भक्ताचा अपमान केला? का कपडे काढून घेतले? तुमच्याकडे काही कमी आहे का? का त्याचा अपमान? त्यावेळेला देवानं सांगितलं अपमान नाही केला, त्याची भक्ती स्मरणात राहावी म्हणून कपडे काढून ठेवलेत. काय? मला कारण कळलं नाही, नीट समजावून सांगा. त्यावेळेला कृष्णानं कारण सांगितलं, ते फार महत्वाचं आहे. शेवटचं प्रमाण आहे, मी कीर्तन संपवणार आहे. सुदामजी ज्या वेळेला ही कपडे त्यांनी अंगावरती घातली होती ना, त्याही वेळेला ते माझं भजन करत होते. त्याच्यामुळे त्यांनी या कपड्याला भक्तीचा अस्तर चढवलाय. त्याच्यामुळे भविष्यात कधी मला सुदामजींची आठवण झाली ना, तर ते मला भेटतील की नाही माहित नाही, पण त्यांचे कपडे जरी उराशी कवटळले ना, तरी मला मित्राला आलिंगन दिल्यासारखं वाटेल आणि तो आनंद मला गमवायचा नाही म्हणून कपडे काढून घेतलेले आहे. पण त्याच्या मोबदल्यात काय दिलं? सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याच्या भेटीलाही गेला. शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला. न मागता शुद्ध भाव देखून या. गाव ज्यानं मागितलं नाही त्याला गाव सोन्याचा दिला. मागितलं नाही त्याला, आपणही मागितलं नाही तर आपल्यालाही गाव नको, आपला बंगला तरी तेवढाही वास होईल आपल्याला. मागाल ते मिळेल पण मागू नका. आणि म्हणून तुम्हाला म्हणतात मला माझ्यासाठी काही नकोय, या संतासी निरवी ह्याची मज दे आणि तुझे काही न मागू देवा. आणि जर माझ्यासाठी द्यायचं असेल तर शेवटचं मागणं तुका म्हणे आता उदारत होई, मज ठेवी पायी संतांची या. आज भोजदरीकरांनी एकच मागायचंय, मज ठेवी पायी संतांची या. पण कोण्या संतांची या? ज्ञानेश्वर ठरलेल्या वेळेपेक्षा 25 मिनिटं मी तुमच्या आधी घेतली, त्याबद्दल मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते. झालेली सेवा भोजादेवी माता, ज्ञानोबराया, तुकोबराया, आदिशक्ती, मुक्ताबाई, अखिल कोटी ब्रह्मांड पंडित परमात्मा, सकल संत सकल भगवंत यांच्या चरणी सादर समर्पित करण्यापूर्वी पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ भोजदरीकर यांचे मी ऋण व्यक्त करते. या ठिकाणी जमलेले सर्व गुणीजन, सर्वांच्या चरणारविंदावरती कोटी कोटी नमन. हे जी सर्व छोटी छोटी लहान बालगोपाल आहेत, त्या सगळ्या लड्डू गोपालांचे ऋण व्यक्त करते. विणेकरांचे ऋण व्यक्त करते. कॅसिनो वादक असणारे आमचे महाराज, मला नाव माहित नाही, आपले ऋण व्यक्त करते. शाही पखावज वादकांचे, दोन्ही पेटी वादकांचे ऋण व्यक्त करते. सोपदारांचे दोन्ही ऋण व्यक्त करते. आणि सगळ्यात महत्वाचं पडद्यामागचे कलाकार, साऊंड सिस्टम ऑपरेटर, खूप गोड सेवा आपण केली. बंदिस्त जागा असताना सुद्धा अजिबात तुम्ही म्हणजे जो बॅक बाउन्स असतो आवाजाचा तो येऊ दिला नाही, त्याबद्दल आपले पण ऋण व्यक्त करते. या ठिकाणी जमलेला जनसमुदाय सर्वांच्या चरणारविंदावरती कोटी कोटी नमन करते. आणि सेवेला पूर्णविराम देण्या अगोदर आदिशक्तीच्या चरणाशी आपण बसलेलो आहोत, तर 2 मिनिटं त्यांचं भजन करूया आणि सेवा आपण भैरवी झाल्यानंतर संपूया. ब्रह्माची कला
तालुक्यामध्ये भोजदरी गावामध्ये ज्यांच्यामुळं आजची ही सेवा मला मिळाली ते आमचे मामा, आमचे लांडगे मामा, त्यांचेही ऋण व्यक्त करते. ज्यांनी मला सतत संपर्कामध्ये राहिले ते आमचे मते काका, त्यांनाच फक्त रेंज आहे. नाही म्हणजे मोबाईलला त्यांच्यात BSNL ला, त्याच्यामुळे ते मला कायम संपर्कात होते. त्यांचे ऋण व्यक्त करते. मंगेश भाऊ ज्यांनी मला लोकेशन पाठवलं, ते जर नसतं आलं ना तर मी डांबरी बघून म्हणलं असतं इकडे गाव नाही, निघा माघारी. रस्ता खूप डेंजर आहे, पण इथपर्यंत पोहोचल्यानंतर खरं तर नेमके आले आणि सनसेट दिसल्यानंतरच मन प्रसन्न झालं. आणि इथं आल्यानंतर गावामध्ये असा उत्सव होता की प्रचंड आनंदानं नाचत गात सगळ्या जणांच्या फुगड्या चालू होत्या. मन प्रसन्न झालं. गावामध्ये एवढी लोक असतील अशी अपेक्षाच मी केली नव्हती, कारण डोंगर बघून वाटलं होतं 50 आले तरी खूप झाले, पण तुम्ही इतक्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणून समस्त ग्रामस्थांचं हे जे काही श्रम आहेत त्यांच्या श्रमाला मी अभिवादन करते आणि सेवेला पूर्णविराम देण्यामध्ये 1-2 मिनिटात भैरवी म्हणणार राहिलं. कीर्तन करायला थोडं सौजन्यानं बोलवावं लागतं, त्यासाठी सौजन्य कोणाचं तरी असावं लागतं. आणि आजच्या कीर्तनाचे जे सौजन्यकार आहेत ते हरिभक्तपरायण आदरणीय श्री सुदर्शनजी मुरलीधर डोंगरे यांचेही ऋण व्यक्त करते आणि सेवेला विराम, सरस्वतीला पूर्णविराम. विठ्ठल